सुखाच्या वेळी नसतो परमेश्वराला भाव, मात्र दुःखाच्या वेळी म्हणतो परमेश्वरा आता तूच धाव. माणूस सुखी जीवन जगत असताना सर्वच काही विसरून जातो, परंतु सुखी जीवन जगण्यासाठी जी साधने परमेश्वराने तुम्हाला दिलेली आहे त्यांची जाणीव ठेवा, कारण दुःखाच्या वेळी परमेश्वरच तुमच्या मदतीला कुठल्या तरी रूपातून धावत येणार आहे. यासाठी माणसाने आयुष्यातील शेवटचा सोहळा गोड करण्यासाठी परमार्थ करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन हरिभक्त परायण गजानन महाराज शास्त्री कार्ला यांनी केले आहे. दर्यापूर शहरातील बाभळी येथील पुरातन विठ्ठल मंदिर संस्थानात आयोजित श्रीमद भागवत कथा ज्ञानदाय सप्ताह समारोपीय काल्याच्या कीर्तनात 12 जुलै रोजी मुख्य कथा प्रवक्ते म्हणून शास्त्री महाराज बोलत होते. महाआरतीनंतर काल्याचा प्रसाद व तीर्थ उपस्थितांना वाटप करण्यात आले. दरम्यान महाप्रसाद वितरण करण्यात आले. बाभळी परिसरासह पंचक्रोशीतील महिला व पुरुष हजारो भक्तांनी शिस्तीत महाप्रसादाचा लाभ घेतला. काल्याच्या कीर्तनाला साथ संगत प्रदीप महाराज रोडे, कृष्णा गावंडे, संजय शंके, गणेश महाराज ढोके, वीणावादक ज्ञानेश्वर काठोडे, देवचंद साखरे, रमण धोत्रे यांची साथ संगत गजानन महाराज शास्त्री यांना लाभली. तसेच शुक्रवारी बाभळी गाव परिसरातून भव्य दिव्य पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. पालखी सोहळ्यात मोठ्या प्रमाणात नागरिकांनी सहभाग दर्शवून मनोभावे भक्ती नामाचा गजर केला. भागवत सप्ताहाच्या यशस्वीतेसाठी विठ्ठल मंदिर संस्थान बाभळी संस्थानचे अध्यक्ष अरुण पाटील, उपाध्यक्ष अनंत पाटील, दीपक चांदूरकर, नाना माहुरे, रवी सोनकर, सुभाष सोमारे, विष्णू पनारसे, श्रीधर नाईक, गजानन पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते. गजानन देशमुख, विदर्भ न्यूज, दर्यापूर.